सो आपलं ट्रिग्नोमेट्री आपण स्टार्ट केलेलं होतं. सो ट्रिग्नोमेट्रीमध्ये काल आपण बेसिक काही गोष्टी परत डिस्कस करून एक्झरसाइज 2.1मधले काही क्वेश्चन सॉल्व केले होते. त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन्स फाइंड आउट करणे तो एक क्वेश्चन आपण सॉल्व केला होता. त्यानंतर इव्हॅल्युएट करणे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ डिफरंट व्हॅल्यूज, ओके, ते पण आपण काल डिस्कस केलं होतं. सो आज आपल्याला काही क्वेश्चन्स यामध्ये आणखीन डिस्कस करायचे आहेत. सो सेम एक्झरसाइज आहे आपली, ठीक आहे. एक्झरसाइज तीच आहे आपली 2.1. सो त्यामध्ये काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहेत. ओके, सो काही क्वेश्चन जे बाकी होते ते आपण आज कव्हर करून टाकू. सो एक्झरसाइज 2.1 कंटिन्यू, ठीक आहे, ही आपली कंटिन्यू राहणार आहे. आता याच्यामधला क्वेश्चन नंबर 6, तुमच्याकडे बुक असेल तर मी क्वेश्चन डिटेक्ट करतो. क्वेश्चन असा आहे, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, फाइंड all trigonometric functions of an angle in standard position, of an angle in standard position whose terminal arm passes through point 3, -4. एक टर्मिनल आर्म आहे बघा जो पास होतो ह्या 3, -4 मधून. माझा तुम्हाला पहिला क्वेश्चन हाच असेल की 3, -4 म्हणजे एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह कोणता क्वाड्रंट आहे? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट का फोर्थ क्वाड्रंट? एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो? येस, एनीवन? फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो, करेक्ट. ओके, सो अप्रॉक्सिमेटली मी आता काय करतो ते पॉइंट्स घेतो. एक्स ॲक्सिसला 3 पॉईंट समजा इथे आहे, ओके, आणि वाय ॲक्सिसला -4 पॉईंट समजा इथे आहे. अप्रॉक्सिमेट घेतलं, ठीक आहे. सो हे मी डॉटेडने पुढे वळवलं. सो हे 2 पॉईंट एकमेकाला ज्या याला इंटरसेक्ट करतील बघा, तो आपला पॉईंट कोणता आहे? 3, -4. ओके, हा जो पॉईंट आहे आपला तो आहे 3, -4. याला तुम्ही काही पण नाव द्या, समजा मी याला नाव देतो ए. ओके, हां. सो इथून एक आर्म पास होतो. काय दिलं बघा क्वेश्चन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ एन अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल आर्म पासेस थ्रू. याच्यामधून एक टर्मिनल आर्म पास होतोय. आता तो मी इथं मार्क करतो, ह्या ओरिजिन पासून पास होईल, ठीक आहे. सो इथून एक टर्मिनल आर्म पास झाला ह्या पॉईंटमधून, इथं मी ॲरो केला इथं. सो काय होईल माहिती आहे का आता, याच्यामुळं काय होतंय आपल्याला, इथून एक टर्मिनल आर्म पास झालेला आहे. हा टर्मिनल आर्म पास झाल्यामुळं इथून ह्या एक्स ॲक्सिसवरती काय करायचं आहे? परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. ओके, एक्स ॲक्सिसवरती आपण काय करतो? परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. सो मी इथं काय केला? एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हा झाला माझा परपेंडिक्युलर, ठीक आहे. ऑलवेज आपण एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. समजा मी इथं ओरिजिन ओ नाव दिलं, इथं मी दिलं याला नाव एम. आता काय होतं बघा, लास्ट आपण लेक्चरला जे क्वेश्चन सॉल्व केले ना, त्यामध्ये तुम्हाला अँगल डायरेक्टली दिलेला होता, बरोबर आहे. याच्यामध्ये अँगल न देता त्यांनी काय दिलं आपल्याला? 2 इथलचा एक पॉईंट दिला. ह्या पॉईंटमुळे मला सांगा, हे जे डिस्टन्स तुम्हाला दिसतंय ओ पासून एम पर्यंतचं डिस्टन्स हे किती आहे? हा पॉईंट आपला 3ला आहे ना, सो हे डिस्टन्स किती झालं? 3 झालं. सिमिलरली ह्या एम पॉईंट पासून ह्या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे ए पर्यंतचं डिस्टन्स, इथपर्यंत खाली, इथं लिहितो मी ते डिस्टन्स. येस येस, हां, एक मिनिट. इथं मी एम नाव दिलं होतं. सो हे डिस्टन्स मला लागतंय. हे जे डिस्टन्स आहे बघा एम पॉईंटपासून, ठीक आहे ना, तर ह्या पॉईंटपर्यंत हे डिस्टन्स किती आहे? 4 आहे, बरोबर. किंवा हे डिस्टन्स इथं लिहिण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्टली समजण्यासाठी इथं लिहितो.
हे जे डिस्टन्स तुम्हाला दिसतंय हे डिस्टन्स 4 आहे. म्हणजे तर काय झालं बघा, हा ट्रायंगल OMA हा कोणता ट्रायंगल तयार झाला आहे बोला? राईट अँगल ट्रायंगल. सो पायथागोरस थेरमने मला सांगा, समजा ही जर साइड 3 आहे, ही साइड 4 आहे, तर बाय युझिंग पायथागोरस थेरम वी कॅन राईट हिअर इन ट्रायंगल OMA, ओके, बाय युझिंग पायथागोरस थेरम. हां सांगा काय येईल पायथागोरस थेरमने? OA ची व्हॅल्यू किती येईल? डायरेक्ट लिहा, कारण तुम्हाला तो पायथागोरस थेरमचा मार्क्स नाही. करेक्ट. OA इज इक्वल टू किती आला? डायरेक्ट तुमचा 5 आला, बरोबर. सो ही साईड तुमची 5 झाली, बरोबर. आता अँगल थिटा कोणता घ्यायचा? ऑलवेज आपण काय करतो बघा, परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल तयार होतोय माझा हा, ओके, एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल तयार होतो तो मला अँगल घ्यायचा आहे थिटा. सो मला ज्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करायचे आहेत, आपला जो क्वेश्चन आहे ना, आपल्याला काय फाइंड आउट करायचे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी मला हा अँगल थिटा कन्सिडर करायचा आहे. आपण चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे, लक्षात ठेवा, ओके. सो आता मला सांगा, बेसिक फॉर्म्युले वापरायचे जे आपण पहिल्या लेक्चरला स्टडी केले होते, ठीक आहे. सो सांगा फास्ट आता मला. सो साइन थिटाची व्हॅल्यू काय येईल रे? साइन थिटाचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड किती आहे? 4, हायपोटेनस किती आहे? 5, बरोबर करे. हां, कॉस थिटा सांगा काय येईल? कॉस थिटाचा फॉर्म्युला ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ऍडजसंट साइडची लेंथ किती आहे? 3, हायपोटेनस किती आहे? 5, म्हणजे कॉस थिटा किती झाला? 3/5. टॅन थिटा काय येईल? टॅन थिटा या दोघांचे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, म्हणजे किती बघा, अपोजिट साइड थिटाची अपोजिट साइड आहे 4, ऍडजसंट साइड आहे 3, बरोबर. आता यांची रेसिप्रोकल, साइनचा रेसिप्रोकल काय येईल? कोसेक थिटा 5/4. कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे? सेक थिटा 5/3. आणि टॅन थिटाचा रेसिप्रोकल कोण आहे? कॉट थिटा. किती येईल हा? 3/4. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल रे? हा कोणता क्वाड्रंट आहे? चौथा क्वाड्रंट, बरोबर. फोर्थ क्वाड्रंट. यस, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह? बोला. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू? कॉस थिटा आणि सेक थिटा पॉझिटिव्ह. करेक्ट, कॉस थिटा आणि सेक थिटा पॉझिटिव्ह. सो तुम्हाला त्याचे आन्सर लिहायचे पॉझिटिव्ह, बाकी सगळे काय होतील? निगेटिव्ह, ठीक आहे. सो इथे मार्क करतो, कॉस थिटा आणि सेक थिटा हे दोघं पॉझिटिव्ह राहतील, बाकी निगेटिव्ह. हे मायनस, हे मायनस, हे मायनस आणि हे सुद्धा काय होईल? मायनस. क्वेश्चन बघून घ्या रे, समजला का? क्वेश्चन वाचा एकदा काय होता, आणि डायग्राम बघा मी तशी कशी काढली आहे. क्वेश्चन होता तुम्हाला, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ एन अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल आर्म, ओके ना. त्या अँगलचा जो टर्मिनल आर्म असतो ना, तो कुठून पास झाला होता? एका पॉईंटमधून. तो पॉईंट दिलता आपल्याला त्यांनी 3,-4, ठीक आहे. हा जो पॉईंट होता ना 3,-4. सो अगोदर मी ह्या पॉईंट इथं मार्क केला चौथ्या क्वाड्रंटमध्ये. इथून एक आर्म ड्रॉ केला. आर्म ड्रॉ केल्यानंतर ह्या पॉईंटपासून एक्स ॲक्सिसवरती मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्यामुळे इथं मला एक ट्रायंगल भेटतोय, ओके. कालचे जे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले त्यामध्ये आपल्याला अँगल डायरेक्टली दिलेला होता, बरोबर ना. इथं अँगल माहीत नाही, त्यामुळं आपल्याला 2 साईड माहिती आहे. OM3 दिलता आणि MA4 आहे. सो पायथागोरस थेरमने मी हायपोटेनस फाइंड आउट केली, ओके. ती तुम्ही डायरेक्ट सांगितली मला 5, आणि डायरेक्टच लिहायची बघा इथं, कारण पायथागोरस थेरम लिहायला वगैरे इथं त्याचे मार्क्स नाही आहेत. सो डायरेक्ट 5, आणि त्यानंतर मग आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लिहिले बाय युझिंग बेसिक फॉर्म्युले, ओके. समजलंय का? ठीक आहे. आता याच्यातला क्वेश्चन नंबर 7, एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आहे, इफ cos theta is equal to 12/13 and theta lies between 0 to हा theta या 0 to π/2. Find the values of first है sin square theta minus cos square theta divided by 2 sin theta into cos theta. 2 sin theta into cos theta. And second 1/2
टॅन स्क्वेअर थिटा. ह्या दोन व्हॅल्यूज मला फाइंड आउट करायच्या आहेत. बेसिक ट्रिग्नोमेट्री वापरायची आहे आपल्याला. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण काय करणार, आपल्याला लागतात साइन कॉस टॅन यांच्या व्हॅल्यू मी फाइंड आउट करणार. ओके. आपल्याला अँगल दिला 0 to π/2, म्हणजे जो अँगल आहे ना थिटा तो कुठे आहे, 0 to π/2 च्या मध्ये आहे. म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये रे आपण? फर्स्ट क्वाड्रंट. व्हेरी गुड, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, कारण तुम्हाला अँगल दिलाय 0 to π/2 च्या मध्ये. सो वी आर इन अ फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजेच जर तुम्हाला कॉस थिटा इज इक्वल टू 12/13 दिलाय, इथं पुढे लिहायचं लाईज इन कोणता क्वाड्रंट? फर्स्ट क्वाड्रंट. ओके. आता बेसिक ट्रिग्नोमेट्री. मी काय करतो, परत ट्रायंगल ड्रॉ करतो. समजून घ्या हा प्रॉब्लेम. याच्यावरती आपल्याला पुढचे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे बेसिक ट्रिग्नोमेट्रीने. तिथे मी ट्रायंगल ड्रॉ केला. हा समजा अँगल थिटा आहे. आपल्याला काय दिलं रे, कॉस थिटा इज इक्वल टू 12/13. कॉसचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. बरोबर ना. सो हा 12 काय रिप्रेझेंट करतोय? 12 रिप्रेझेंट करतोय ऍडजस्टंट साइड, थिटाची ऍडजस्टंट साइड. बरोबर. एबीसी नाव दिलं समजा मी याला. बरोबर. आणि हा हायपोटेनस आहे एसी. मग एसी का बघा वरती कोण असतं? ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय काय असतो? हायपोटेनस. सो हा 13 झाला हायपोटेनस. बरोबर. आता मला बीसी सांगायला किती येईल पायथागोरस थेरमने? डायरेक्ट कॅल्क्युलेट करून सांगा मला ओरली. 13चा स्क्वेअर किती? 5. करेक्ट. 5. बरोबर. ज्यांना माहिती नाही त्यांसाठी सांगतो मी. 13चा स्क्वेअर 169. 169 मधून 12चा स्क्वेअर मायनस करा, तो किती? 144. म्हणजे 169 मायनस 144 किती येतो? 25. आणि 25 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 5चं. सो बी सी ही व्हॅल्यू किती झाली? 5 झाली. मला जे फाइंड आउट करायचं आहे ना त्याच्यामध्ये साइन, कॉस आणि टॅन ह्या व्हॅल्यूज आहेत. ओके. सो मग 3 व्हॅल्यूज मला सांगा काय येतील. पहिली व्हॅल्यू मला लिहायची आहे साइन थिटा. बोला, साइन थिटाचा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो साइन थिटा झाला 5/13. बरोबर. कॉस थिटा डायरेक्टली तुम्हाला दिलेला होता 12/13. आणि अजून एक कोणती व्हॅल्यू लागते मला? टॅन थिटा. टॅन थिटा काय येईल रे? अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, म्हणजे 5/12. ओके. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? वी आर इन अ फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू कशा असतील पहिल्या क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं? पॉझिटिव्ह. ओके ना. ओके. सो आपल्याला पहिलं काय फाइंड आउट करायचं आहे बघा, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हे मला फाइंड आउट करायचं आहे. सो फर्स्ट सोल्युशन नाव, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. करा व्हॅल्यूज पुट फक्त. आता साइन स्क्वेअर थिटा, साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे? 5/13 त्याचा स्क्वेअर, मायनस कॉस स्क्वेअर थिटा 12/13 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू साइन थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू 5/13 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 12/13. ठीक आहे. सिम्प्लिफाय करायचं आपल्याला याला. आता सांगा 5चा स्क्वेअर किती? 25. 13चा स्क्वेअर 169 मायनस 12चा स्क्वेअर 144. 13चा स्क्वेअर 169 होल इक्वेशन डिवायडेड बाय, सांगा ही मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 5 10. 10 इंटू 12 किती? 120. 13 इंटू 13 किती? 169 इज इक्वल टू, हे बघा इथं दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. 169 169. वी कॅन राईट ओनली वन टाइम 169. ओके. वी कॅन राईट 169. आणि वरती ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन होईल. 25 मायनस 144 अँड होल इक्वेशन डिवायडेड बाय 120/169. आता हे बघा वरच्याचा डिनॉमिनेटर 169, खालच्या टर्मचा डिनॉमिनेटर 169. सो हा 169 इथलचा 169 काय झाला? कॅन्सल. आला बघा आन्सर आपला. आता सांगा 25 मायनस 144 किती येतात? 119. प्लस का मायनस? मायनस. मायनस 119. आणि डिनॉमिनेटरला किती राहिला शिल्लक? 120. दिस इज द आन्सर ऑफ साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. झाला आन्सर पहिलं. ठीक आहे. आता दुसरं फाइंड आउट करायचं आहे. सेकंड काय विचारलं तुम्हाला? 1/tan स्क्वेअर थिटा.
सो सेकंड विचारलंय तुम्हाला 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा सो इज इक्वल टू 1 अपॉन सांगा टॅन थिटा आपण वरती फाइंड आउट केलेला आहे. किती टॅन थिटाची व्हॅल्यू 5 अपॉन 12 त्याचा स्क्वेअर करायचा आहे. 5 अपॉन 12 त्याचा स्क्वेअर. सो 1 अपॉन 5 25 आणि 12 144. ही 144 ची पोझिशन काय रे? डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर तो रेसिप्रोकल होऊन वरती जाईल. म्हणजे आपला फायनल आन्सर किती येईल? 144 आला न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला आहे 25. दिस इज द आन्सर ऑफ 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा. समजलं का रे क्वेश्चन? सिम्पल होता खूप. ओके, आपल्याला एक व्हॅल्यू दिली होती बघा त्यांनी कॉस थिटाची आणि तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये तो पण दिला होता आणि यावरून मला या दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या होत्या. ठीक आहे, सो हा होता आपला क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे, आता लास्ट क्वेश्चन बाकी आहे आपला ह्या एक्झरसाइज मधला, क्वेश्चन नंबर 9. सो तो आपण आता डिस्कस करूया. तो पण खूप सिंपल आहे. ओके, क्वेश्चन नंबर 9 काय दिलंय बघा. पहिला क्वेश्चन असं दिलाय, फाइंड अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. फाइंड अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. इफ तुम्हाला एक एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेलं आहे. सो त्यातलं फर्स्ट आहे तुम्हाला दिला आहे कॉस थिटा इज इक्वल टू -3/5 अँड थिटा लाय करतोय 180 डिग्री टू म्हणजे इन बिटवीन 180 डिग्री टू 270 डिग्री यांच्यामध्ये थिटा लाय करतोय. ओके, हा क्वेश्चन आहे. बेसिक ट्रिग्नोमेट्रीनीच मी सॉल्व करणार याला. ओके, सगळ्यात अगोदर मी ट्रायंगल ड्रॉ करतो, पण त्याच अगोदर मला सांगा आन्सरसाठी की इथलचा जो तुम्हाला कॉस थिटा दिलाय, मी आन्सर स्टार्ट केला हा. कॉस थिटा इज इक्वल टू -3/5 हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये रे? थर्ड क्वाड्रंट. करेक्ट, थर्ड क्वाड्रंट. 180 टू 270 म्हणजे कोणता क्वाड्रंट असतो? थर्ड क्वाड्रंट. सो आपण आता थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. ओके, आता परत इथं ट्रायंगल ड्रॉ करायचा बेसिक. इथं मी ट्रायंगल ड्रॉ केला. बेसिक ट्रिग्नोमेट्रीने जायचं बघा, एकदम सिंपल असते. इथं समजा मी अँगल लिहिला, कोणता अँगल आहे आपला? अँगल आहे आपला थिटा. सो इथं लिहिला मी थिटा. ओके, हे ABC कोणती व्हॅल्यू दिली आपल्याला? कॉस. कॉसचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. सो ॲडजसंट साईड म्हणजे वरचा नंबर डिवायडेड बाय हायपोटेनस म्हणजे खालचा नंबर. सो थिटाची ही ॲडजसंट साईड आहे, ही झाली 3, हे झालं 5. मायनस लिहू नका, ठीक आहे, मायनस वगैरे आपण नंतर देऊ सगळे. सो 3/5. सो पायथागोरस थेरमने मला सांगा BCची व्हॅल्यू किती येईल रे? 4. व्हेरी गुड. BCची व्हॅल्यू किती आली? 4 आली. सगळ्यांना जमतं तर पायथागोरस थेरम. इयत्ता 6वी, इफ आय एम नॉट रॉंग, 6वी किंवा 7वी तेव्हा तुम्ही पायथागोरस थेरम स्टडी केलेला आहे. ओके, झालं. आता आपल्याला बेसिक फॉर्म्युले म्हणजे बेसिक कन्सेप्ट वापरून मला साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा सगळे लिहायचे आहेत. बरोबर, सांगा मग आता. साइन थिटा इज इक्वल टू काय असतो रे साइनचा बेसिक फॉर्म्युला? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. सांगा मला डायरेक्ट आन्सर किती येईल मग हे? 4/5. 4/5. ओके, सांगा आता कॉस थिटा. आन्सर सांगत चला मला. -3/5. आपण साइन आहे ना, साइन शेवटी देऊ. अगोदर फक्त मला ह्या ट्रायंगल वरून तुम्हाला जे आन्सर दिसतात ना ते सांगा. 3/5. ओके, हां 3/5. 3/5. टॅन थिटा 3/4. 4/3 का 3/4? 4/3. 4/3. अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. आता कोसेक थिटा. कोसेक कोण असतो? साइनचा रेसिप्रोकल. करा रेसिप्रोकल. 4/5चा रेसिप्रोकल किती? 5/4. कॉसचा 5/4. यस, हां, कॉसचा रेसिप्रोकल सेक. सांगा सेक किती येईल हा? 5/3. 5/3. कॉट थिटा किती येईल इथं? 3/4. 3/4. आता चला मला सांगा आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? टॅन थिटा अँड कॉट थिटा. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. बरोबर, मध्ये हे दोघं मला पॉझिटिव्ह ठेवायचे. बाकी सगळ्यांना कोणतं साईन द्या? मायनस.
निगेटिव्ह. ओके. आणि किती मार्काचा क्वेश्चन असतो माहिती का? झालं बघा आन्सर, संपलं. आपल्याला काय करायचं होतं, ऑदर ट्रिग्नोमेट्री फंक्शन काढायचे होते. एक दिला होता, आपण बाकी काढले. त्यामध्ये कॉस परत लिहिला मी. ओके, काय हरकत नाही आहे. सो बेसिक ट्रिग्नोमेट्रीने काढलं. फक्त तुम्हाला फक्त काय शोधायचं आहे की दिलेला अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे आणि त्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह. बस 3 मार्काचा क्वेश्चन आहे हा. आणि मला वाटतं बघा रेसिडेन्शियल कॉलेजला हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विचारलं होतं शेवटच्या क्वेश्चनमध्ये. तो 4 मार्काला होता. तिथं अँगल दिला होता तुम्हाला, बरोबर ना? रेसिडेन्शियलला कोण आहे इथं आपल्याला? येस सर. हां, 4 मार्काचा क्वेश्चन विचारला होता ना तुम्हाला त्याच्यामध्ये. हो सर. आणि आणि त्यामध्ये आणखीन एक 4 मार्काचा क्वेश्चन असा एक होता की फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हे फिक्स पॅटर्न असतो बघा, काही काही Yes, क्वेश्चन sir. तुम्हाला ते येतात. हो. सो आणि असं जर तुम्हाला विचारला ना, एक 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 ट्रिग्नोमेट्री दिली बाकी काढायची, तर हा क्वेश्चन तुम्हाला थिअरीला 3 मार्कासाठी येतो. सोपं आहे की नाही? चला अजून एक मी सॉल्व्ह करतो. क्वेश्चन नंबर समजा याच्यातला सेकंड. तुम्ही मला सांगत चला, मी लिहित जातो. क्वेश्चन सांगतो अगोदर काय. सेक ए इज इक्वल टू -25/7 -25/7 and A lies in second quadrant. डायरेक्ट दिले तिने क्वेश्चन मध्येच असं. अँगल ए जो आहे ना तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सो मी तर आन्सर स्टार्ट करतो. आन्सर स्टार्ट करताना परत मी काय लिहिणार? सेक ए इज इक्वल टू -25/7 लाईज इन कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड क्वाड्रंट. ओके. हां, नेक्स्ट काय करणार मी? ट्रायंगल ड्रॉ करणार. बेसिक ट्रिग्नोमेट्रीने जायचं आहे. ओके, इथं मी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करतोय. ट्रायंगल ABC. आता त्यांनी अँगलचं नाव काय दिलं रे आपल्याला? जे अँगलचं नाव दिलं तेच लिहायचं. अँगलचं नाव काय दिलंय? ए. सो इथं मी थिटाच्या ऐवजी काय लिहितो आता? ए. ओके. सेक ए. मला सांगा रे, सेक एचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? 1/cos θ. 1/cos θ. म्हणजेच cos θचा बेसिक फॉर्म्युला असतो ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. मग सेकचा फॉर्म्युला काय तयार होईल? हायपोटेनस अपॉन ॲडजसंट साइड. सो वरचा जो नंबर दिसतोय ना तुम्हाला, ती कोण काय दिलंय तुम्हाला? हायपोटेनस 25 अपॉन 7 आहे. 7 काय दिला मग तुम्हाला? हा ॲडजसंट साइड दिली. ठीक आहे. आता मला पायथागोरस थेरम वापरून कॅल्क्युलेशन करून सांगा. एक साइड माझी 25 आहे, एक साइड माझी 7 आहे. तर BC किती येईल? 25चा स्क्वेअर किती असतो? 625 बरोबर. मायनस 7चा स्क्वेअर 49. कितीतरी सबस्ट्रॅक्शन आहे. 24. हां, हे 24 576. 576 येतं हे सबस्ट्रॅक्शन. आणि 576 कोणाचा स्क्वेअर आहे? 24चा. आलं सर? 24. ओके, आले बघा आपले आन्सर. आता डायरेक्ट बेसिक ट्रिग्नोमेट्री मेथडने मला साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट यांच्या व्हॅल्यू सांगा आता 1 बाय 1. ओके. हो ट्रायंगल तुम्हाला दिसतोय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला सगळ्यात शेवटी द्यायचं. मग सांगा साइन ए. अँगलचं नाव आता काय? ए. सांगा साइन ए काय येईल? डायरेक्ट व्हॅल्यू सांगा. आन्सर. अरे सांगा साइन ए किती आहे? हॅलो, आवाज गेलाय का माझा? 24/25. हा, बाकीचे काय करतात रे? साइन ए 24/25 कॉस ए. अवघड आहे. 7/25. 7/25. हा, 1-2च स्टुडंट आन्सर सांगतात रे. बाकीचे काय करतात? टॅन ए 4/7. 24/7 कॉस ए 25/24. कॉस नाही सॉरी कोसेक. कोसेक आहे. हा. सेक ए 25/7. 25/7. आणि कॉट ए 7/24. 7/24. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये होतो रे? इथं बघा दिलेलं आहे. कोणता क्वाड्रंट आहे आपला? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे रे?
साइन थिटा अँड कोसेक थिटा. साइन साइन आणि कोसेक. कोसेक. हे बघा इथं मार्क करून घेतो मी. साइन आणि कोसेक माझे पॉझिटिव्ह आहेत, बाकीचे निगेटिव्ह. हे मायनस, हे मायनस, हे मायनस, हे मायनस. समजलं का रे क्वेश्चन तुम्हाला हे? ओके. टेक्स्टबुकमध्ये अजून 2 क्वेश्चन आहे बघा एक्झरसाइजमध्ये, तिसरा आणि चौथा. सो मी तुम्हाला त्याला ॲज अ होमवर्क म्हणून देतो. सो ते ट्राय करा. कालचे होमवर्कचे क्वेश्चन्स मला काहींनी पाठवले, काहींनी नाही पाठवले. होमवर्क सॉल्व करत चला, तुमच्या प्रॅक्टिससाठी असतं बघा हे. ओके. 2 क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देतो याच्यामधलेच. तिसरा याच्यामध्ये कॉटेक्स इज इक्वल टू, आज मला हे पाठवा तुम्ही, 3/4 लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. डायरेक्ट दिले तुम्हाला हे, लाईज इन थर्ड quadrant. And number 4, tan x is equal to minus 5/12 lies in fourth quadrant. ओके. सो बेसिकली जायचं आहे तुम्हाला, ट्रायंगल ड्रॉ करायचा. ट्रायंगलवरती पायथागोरस थेरमने तिसरी साईड फाइंड आउट करायची आणि सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट एक्झरसाइज 2.1. आता आपण डिस्कस करणार आहे बघा काही क्वेश्चन एक्झरसाइज 2.2 मध्ये. त्याला पण हेच लागतंय सगळं जे आपण आता स्टडी केलं आहे ते. ओके. सो स्टार्ट करूया आपण आता एक्झरसाइज 2.2. बेसिक आपण पहिल्याच लेक्चरला बघितलं आहे. जेवढे फॉर्म्युले मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला सांगितले ना, तो सोडून मी एक्स्ट्रा कोणताही फॉर्म्युला वापरणार नाही या चॅप्टरमध्ये. आपल्याला सगळे काही फॉर्म्युले इथं फक्त बेसिक्स आहे. आपल्याला जेवढे काही ॲडव्हान्स फॉर्म्युले स्टडी करायचे ते सगळे ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये आहेत. ओके. इथं आपल्याला कोणताही ॲडव्हान्स फॉर्म्युला यूज करायचा नाही आहे. ठीक आहे. ते आपल्याला सगळे ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये आहेत. सो आता आपली नेक्स्ट एक्झरसाइज आहे. सेम टाईपचे क्वेश्चन्स आहेत बरं का रे याच्यामध्ये सुद्धा. एक्झरसाइज 2.2. ओके. यातला पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन 1. इफ काय दिलंय बघा, 2 sin A इज इक्वल टू 1 इज इक्वल टू √2 cos B अँड अँगल A हा लाय करतोय π/2 to पाय, कॉमा अँगल B हा इन बिटवीन आहे 3π/2 to 2π. ओके. देन आपल्याला विचारलं त्यांनी, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan A plus tan B, tan A plus tan B divided by cos A minus cos B, cos A minus cos B. ठीक आहे. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. हा क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारलाय. सो हे ऑलरेडी आपण आताच वरती बघितलं बघा. इथं तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये 2 अँगल्स दिलेले. मी मार्क करून देतो तुम्हाला कोणते 2 अँगल दिले तिथं समजून घ्या क्वेश्चन. अँगल A एक दिलाय तुम्हाला आणि दुसरा अँगल कोणता आहे, अँगल B दिलाय. बरोबर. अँगल A कुठं लाय करतोय, अँगल A लाय करतोय π/2 to π. π/2 to π म्हणजे कोणता क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. आणि अँगल B जो आहे तो कुठं लाय करतोय 3π/2 to 2π म्हणजे कोणता क्वाड्रंट, तर चौथा क्वाड्रंट. ओके. इथून मला कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. मला फाइंड आउट करायचं आहे tan A cos A अँगल A मधून, आणि अँगल B साठी कोणत्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे मला, tan B आणि cos B, आणि ही मला इक्वेशन सॉल्व करायचं आहे. ओके. असा क्वेश्चन आहे. आता वरचं जर तुम्ही इक्वेशन बघितलं ना, तर 2 sin A याची व्हॅल्यू 1 आहे. परत इक्वल टू सेम कोणाची व्हॅल्यू येते, √2 cos B. सो आन्सरमध्ये आता मी आन्सर स्टार्ट करतोय. तुम्हाला इक्वेशन काय दिलंय, 2 sin A इज इक्वल टू 1 इज इक्वल टू √2 cos B असं दिलंय. अगोदर मी फक्त एवढं इक्वेशन वापरतो. हे सगळं इक्वल टू आहे ना, म्हणजे तुम्ही कोणत्या पण 2 टर्म वापरू शकता. म्हणजे 2 sin A इज इक्वल टू काय होईल, 1 होईल. दॅट मीन्स sin A इज इक्वल टू काय झाला, 1/2. आणि हा अँगल कुठं लाय करतोय रे, लाईज इन A. अँगल कुठे बघा,
मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी सेकंड क्वाड्रंटमध्ये हा लाईज इन सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे. परत बेसिक ट्रिग्नोमेट्री. ओके, इथं मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो. ए बी सी. ओके, अँगलचं नाव काय आहे ए. साईनचा बेसिक फॉर्म्युला काय असतो अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. इथं परपेंडिक्युलर आहे. मला सांगा एक साईड 2 आहे एक साईड 1 आहे. सो ए बी ही ॲडजस्टंट साईड किती येईल 2 चा स्क्वेअर किती मुलांनो √3. करेक्ट. 2 चा स्क्वेअर 4, 4 मधून 1 गेला 3, 4 - 1 3, 3 चा स्क्वेअर √3. बरोबर आहे. मला ए च्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज लागतात टॅन ए आणि कॉस ए. बघा क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला टॅन ए अँगल आणि इथं कॉस ए लागेल. सो मला ह्या याच्यावरून फक्त 2 व्हॅल्यूज लागतील. कोणकोणत्या एक लागेल टॅन ए आणि दुसरी कोणती लागेल कॉस ए. मग सांगा ट्रायंगल बघून टॅन ए ची व्हॅल्यू किती 1/√3. बरोबर. आणि कॉस ए ची व्हॅल्यू किती √3/2. √3/2. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे हा अँगल ए अँगल कोणत्या सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये सेकंड. कोण पॉझिटिव्ह आहे साइन. बरोबर ना. सो साइन Sin आणि बाकीचे सगळे काय असतात निगेटिव्ह. साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह बाकी निगेटिव्ह. सो दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आल्या. ओके. आता सेकंड टर्म वापरा. बघा 2 sin a = 1 वापरला. आता काय वापरायचं आहे 1 = √2 cos b. ठीक आहे ना. नाव पुढचं इक्वेशन काय आहे 1 इथं लिहितो मी. नाव 1 = √2 cos b. यालाच आपण कसं लिहू शकतो √2 cos b = 1. म्हणजेच cos b ची व्हॅल्यू किती झाली रे 1/√2. आणि अँगल बी कोणत्या क्वाड्रंटमध्ये बघा हे दिलंय तुम्हाला. अँगल बी हा 3π/2 to 2π म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. इथं लिहितो मी cos b = 1/√2 लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. ओके. अगेन बेसिक ट्रिग्नोमेट्री नाव. सो इथं मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो. राईट अँगल ट्रायंगल थिटा. सॉरी इथं अँगल काय नाव आहे अँगलचं बी आहे. अँगलचं नाव आहे बी ए बी सी. ओके. कॉसचा फॉर्म्युला काय असतो ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस √2. हां मग मला सांगा एक साईड 1 आहे हायपोटेनस √2 आहे. अदर साईड काय येईल पायथागोरस थेरमने 1. व्हेरी गुड व्हेरी गुड. √2 चा स्क्वेअर 2, 2 - 1 1, 1 चा स्क्वेअर √1. सो हा 1 झाला. ठीक आहे. आता आपल्याला बीच्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज लागतात. मला बीच्या व्हॅल्यू लागतात टॅन बी आणि कॉस बी. सो सांगा मला टॅन बी ची व्हॅल्यू किती आणि कॉस बी ची व्हॅल्यू किती. tan b1 cos b 1/√2. टॅन बी ची व्हॅल्यू 1 1/1 म्हणजे 1 आणि कॉस बी ची व्हॅल्यू किती आली 1/√2. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे चौथ्या क्वाड्रंट मध्ये. चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह टॅन काय असेल तिथं निगेटिव्ह. ठीक आहे. सो जेवढ्या व्हॅल्यूज मला कॅल्क्युलेशनसाठी लागत होत्या तेवढ्या मी कॅल्क्युलेट केल्या. आता मला याचा आन्सर काढायचा आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन कॉस ए मायनस कॉस बी. आपला क्वेश्चन काय फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन ए प्लस टॅन बी अपॉन कॉस ए मायनस कॉस बी. ओके. आता मी ते प्रोसेस करतो. ठीक आहे. आपल्याला ते आन्सर आता काढायचं आहे. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन कॉस ए मायनस कॉस बी इज इक्वल टू करा पुट व्हॅल्यूज. टॅन ए ची व्हॅल्यू किती आहे -1/√3 -1/√3. ठीक आहे. टॅन बी ची व्हॅल्यू किती आहे इथं जे बघा -1 डिवायडेड बाय कॉस ए ची व्हॅल्यू किती आहे -√3/2 -√3/2 मायनस कॉस बी ची व्हॅल्यू किती आहे 1/√2. आता तुम्हाला दिसतंय का रे सगळीकडे मायनस मायनस आहे दिसतंय. हे सगळे मायनस मायनस कॉमन काढा. बरोबर. इथं मायनस इथं मायनस इथं मायनस इथं मायनस. बरोबर का. सगळे मायनस कॉमन काढल्यानंतर ते काय होऊन जातील कॅन्सल होऊन जातील. म्हणजे माझं इक्वेशन काय राहील
माझं इक्वेशन राहील 1/√3 मायनस मी काढून टाकला +1 डिवायडेड बाय इथं आहे √3/2 प्लस 1/√2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशनने वरती आणि खाली ॲडिशन करा. ओके, इथं 1चा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती असतो तो 1 असतो. ओके, सो 1 × 1 1 प्लस √3 × 1 √3 डिवायडेड बाय किती √3 बरोबर आहे अपॉन आता डिनॉमिनेटरचं √2 × √3 √2 × √3 प्लस 2 × 1 किती 2 डिवायडेड बाय 2 × √2. ओके, आता थोडं सिम्प्लिफाय करतो बघा, जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं एक. सो सिम्प्लिफिकेशनसाठी याला मी असं लिहितो बरं करे 1 प्लस √3/√3 इंटू डिनॉमिनेटरचा काय करा रेसिप्रोकल करा, म्हणजे काय होईल 2√2 वरती गेला आणि खाली कोण राहिलं √2 × √3 प्लस 2. ठीक आहे, सो इज इक्वल टू इथं काय आहे 1 प्लस √3/√3 इंटू हा 2√2 डिवायडेड बाय √2 × √3. इथपर्यंत मी ॲज इट इज लिहिलं, काही चेंजेस नाही केले. आता ना हा जो 2 आहे ना 2ला कसं लिहा √2 × √2 √2 × √2 म्हणजेच 2, म्हणजे मला कॉमन काढता येईल आणि तो कॅन्सल करता येईल. सो 1 प्लस √3 डिवायडेड बाय √3 इंटू हा 2√2 डिवायडेड बाय √2 मी कॉमन काढला डिनॉमिनेटरमधून. सो पहिली टर्म राहिली फक्त √3 आणि सेकंड टर्म √2 दोन होते त्यापैकी एक मी कॉमन काढला. सो इथलचा √2 इथलचा √2 काय झाला कॅन्सल. आता करा मल्टिप्लिकेशन, फायनल स्टेप. मल्टिप्लिकेशन पण काय करायचं आहे फक्त 2ने याला मल्टिप्लाय होणार आहे. सो 2 आउटसाइडच ठेवा, ब्रॅकेटमध्ये कोण आलं 1 प्लस √3 डिवायडेड बाय इथं √3 आउटसाइडच ठेवा, ब्रॅकेटमध्ये काय येईल √3 प्लस √2. दिस इज द फायनल आन्सर. कोणाचं आन्सर आलं हे tan A मायनस tan B डिवायडेड बाय cos A मायनस cos B. समजलं का कॅल्क्युलेशन्स काय आहे माहिती का, हे मी हेच पर्टिक्युलर आन्सर का बरं आणलं आहे ना, तुम्हाला असा विचार पडला असेल. आपण आणखीन वेगळा आन्सर आणला असतं, थोडंसं काही कॉमन न वगैरे न काढता मी इथंच आन्सर समजा स्टॉप केलं असतं ते पण ओके बघा. बट काय आहे की आपण शक्यतो काय करतो की टेक्स्टबुकच्या पाठीमागं जे आन्सर दिलेलं आहे सगळेच करेक्ट असतात असं नाही, बट टेक्स्टबुकच्या पाठीमागं जे काय आन्सर दिलं आहे ते आन्सर आणण्याचा आपण ट्राय करतो. ठीक आहे, सो हे आन्सर असायला पाहिजे 2 इन ब्रॅकेट 1 प्लस √3/√3 इन ब्रॅकेट √3 प्लस √2. हे झालं आन्सर. ओके, समजला का प्रॉब्लेम. पुन्हा बेसिक ट्रिग्नोमेट्रीने मला ज्या व्हॅल्यूज लागतात त्या व्हॅल्यू काढून घेतल्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आणि मग त्यानंतर आपण जी व्हॅल्यू मला विचारली ती फाइंड आउट केली, तीही आली. असाच प्रॉब्लेम बघा सेकंड. आता तुम्ही मला थोडंसं मदत करा हे सॉल्व्ह करताना सेकंड प्रॉब्लेम. ठीक आहे, सो क्वेश्चन आहे असंच सॉल्व्ह करायचं परत. इफ sin A/3 is equal to sin B/4 is equal to 1/5 and angle A and B are in the second quadrant. दोघं पण सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. are in the second quadrant. Then prove that, म्हणजे आन्सर काय येणार तुम्हाला माहिती आहे. प्रूव्ह दॅट विचारलं. देन प्रूव्ह दॅट 4 cos A प्लस 3 cos B इज इक्वल टू -5. हे मला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, सो आन्सरला मी स्टार्ट करतोय. तुम्हाला काय इक्वेशन दिलंय बघा. तुम्हाला दिलंय sin A/3 इज इक्वल टू sin B/4 इज इक्वल टू 1/5 आहे. म्हणजेच तुम्ही याच्यावरून काय लिहू शकता
साइन ए अपॉन 3 ची व्हॅल्यू किती आहे 1/5 अँड साइन बी ची पण व्हॅल्यू किती आहे सॉरी साइन बी अपॉन 4 याची पण व्हॅल्यू किती आहे 1/5. ओके दोघं इक्वल टू 1/5 म्हणजे साइन ए अपॉन 3 ची व्हॅल्यू पण 1/5 आहे आणि साइन बी अपॉन 4 ची सुद्धा व्हॅल्यू किती आहे 1/5 आहे. ओके मग इथून तुम्हाला साइन ए ची व्हॅल्यू भेटेल. बोला साइन ए इज इक्वल टू किती येईल मग इथं 3/5 अँड साइन बी दोघांना मी सोबत याच्यासाठी लिहू राहिलो कारण दोन्ही अँगल एकाच क्वाड्रंटमध्ये आहे. कोणता क्वाड्रंट येतो सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे दोन्ही पण अँगल आपले सेकंड क्वाड्रंटमध्ये आहेत ए आणि बी. साइन बी इज इक्वल टू किती आलं इथं 1/5. ओके आता मला काय करायचं बघा अँगल ए वरून मला कॉस ए फाइंड आउट करायचा आहे आणि अँगल बी वरून मला कॉस बी फाइंड आउट करायचा आहे बरोबर. सो बेसिक ट्रिग्नोमेट्री. सो अगोदर मी लिहितो साइन ए इज इक्वल टू 3/5. नाऊ साइन ए इज इक्वल टू 3/5. हे नाही दिलं सेंटेन्स तरी चालेल कारण वरती आपण ते लिहिलेलंच आहे. सो डायरेक्टली मी आता ट्रायंगल ड्रॉ करतो. बेसिक ट्रिग्नोमेट्री किती अँगल आपला ए इथं परपेंडिक्युलर. साइनचा बेसिक फॉर्म्युला काय असतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मला सांगा रे आता एक साइड 5 आहे एक साइड म्हणजे एक हायपोटेनस 5 आहे एक साइड 3 आहे. सो रिमेनिंग साइड किती येईल पायथागोरस थेरमने 4. 4 करेक्ट. ओके इथून मला कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ए ची कॉस ए फक्त. कारण बघा प्रॉब्लेम बघायचा प्रॉब्लेममध्ये मला कॉस ए लागतोय आणि तो मला ह्या ट्रायंगलवरून भेटणार आहे ए अँगल ए इथं आहे ना कॉस ए. मग कॉस ए सांगा किती येईल. कॉसचा बेसिक फॉर्म्युला ॲडजस्टन्स साइड अपॉन हायपोटेनस 3/5. अरे कॉस 4/5 4/5. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतो साइन आणि कोसेक. साइन आणि कोसेक. म्हणजे ही कॉसची व्हॅल्यू कशी येईल इथं मायनस बरोबर का -4/5. सिमिलरली आता दुसरा साइन बी इज इक्वल टू 1/5 आहे ना इथं लगेच दुसरा ट्रायंगल ड्रॉ करतो मी. हा पण सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल. ठीक आहे समजा याला नाव मी थोडंसं वेगळं देतो. कसंही करू शकता तुम्ही नाव वेगळं म्हणजे रोटेशन थोडीशी चेंज करतो कारण बी मी परपेंडिक्युलर लिहित असतो. समजा मी इथं नाव ए दिलं आता इथं बी दिलं इथं सी दिलं सपोज नाव रोटेशन कारण अँगल बी दिलाय ना आपल्याला. ओके सो हा अँगल तुम्हाला दिलेला आहे. बी ची व्हॅल्यू किती आली आपली साइन इथं 4 येईल ना रे. साइन बी अपॉन 4 इज इक्वल टू 1/5 आहे तर साइन बी इज इक्वल टू किती येईल 4/5. येस हां तिथं माझ्याकडून 1 झालेला आहे 4/5 येईल. ओके सो सांगा साइन बीचा बेसिक फॉर्म्युला काय असतो आपला अपोजिट साइड हे अँगल तुमचा बी आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस अपोजिट साइड 4 हायपोटेनस 5 एक साइड 4 एक साइड 5 सो ही रिमेनिंग साइड किती येईल रे 3 करेक्ट. मग सांगा आपल्याला कोण लागतोय कॉस बी ची व्हॅल्यू काय आली 3/4. 3/5 सॉरी 3/5. हां आणि आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे सो कॉस तिथं काय असणार आहे निगेटिव्ह कारण तिथं साइन पॉझिटिव्ह असतो. ओके ज्या दोन व्हॅल्यूज मला लागत होत्या मी ती कॅल्क्युलेट केल्या. मला कोणतं इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे 4 cos A प्लस 3 cos B इज इक्वल टू -5 आलं पाहिजे. सो मी आता लेफ्ट हँड साईड घेतोय. ओके सो वी टेक द लेफ्ट हँड साईड नाव. सो लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय दिली लेफ्ट हँड साईड 4 cos A प्लस 3 cos B. करा पुट व्हॅल्यूज ओनली 4 सांगा cos A ची व्हॅल्यू किती आहे -4/5 प्लस 3 इंटू cos B ची व्हॅल्यू किती आहे -3/5. करा मल्टिप्लिकेशन 4 इंटू -4 -16/5. ओके प्लस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन -3 इंटू 3 9/5. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे राईट ओनली 1 टाइम. वरती कोण आहे -16 -9 सांगा रे -60 -9 किती होईल ॲडिशन -25. बरोबर -25/5 किती झालं रे -5
आपल्याला -5. आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं -5 ना येस -5 सो इज इक्वल टू RHS आलं का -5 सो देअरफॉर खाली लिहायचं देअरफॉर 4 cos A प्लस काय होतं ते 3 ना हां 3 cos B इज इक्वल टू -5 इज प्रूव्ह हे प्रूव्ह झालं ओके 4 मार्काचा क्वेश्चन आहे बघा बघा किती सिम्पल होता दोन्ही एकाच क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं तुम्ही त्याला ॲट अ टाइम सॉल्व्ह करू शकता दोन्ही अँगलला मग आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं मी LHS घेतली आणि RHS प्रूव्ह केली ओके आता ह्या टाईपचा एक क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला सांगतो तेवढा तुम्ही ट्राय करा होमवर्क म्हणून सो टोटल 3 क्वेश्चन झाले होमवर्कच्या वरती मी 2 दिले होते आणि हा एक सो क्वेश्चन असा आहे टेक एक्झरसाइज मधला तिसरा क्वेश्चन आहे इफ tan θ इज इक्वल टू 1/2 देन इव्हॅल्युएट म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे इव्हॅल्युएट 2 sin θ प्लस 3 cos θ डिवायडेड बाय 4 cos θ प्लस 3 sin θ ही व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे आता मला सांगा रे tan θ इज इक्वल टू 1/2 दिलाय तुम्हाला दिलाय करते कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो अँगल नाही सो लक्षात ठेवा जर नाही. तुम्हाला कोणत्याही क्वाड्रंट मध्ये जर अँगल दिलेला नसेल तर ऑलवेज तो कुठं कन्सिडर करायचा ऑलवेज त्याला कन्सिडर करायचं फर्स्ट क्वाड्रंट ओके जर तुम्हाला क्वाड्रंट मध्ये दिला कारण पॉझिटिव्ह देतात ते आणि पॉझिटिव्ह 2 क्वाड्रंट मध्ये असेल ना टॅन एक तर पहिला किंवा तिसरा बट आपल्याला काही मेन्शनच केलेलं नाहीये सो तो कोणता क्वाड्रंट कन्सिडर करायचा ऑलवेज पहिला क्वाड्रंट ठीक आहे ओके सो आज आपण थांबूया इथे आता 1 मिनिट मी अटेंडन्स चेक करतो कोण कोण प्रेझेंट आहे आज सिद्धी आहे साक्षी शैली शिवराज प्रेम श्रेयश ओके गीते नाही वाटतं आज 1 2 3 4 5 6 7 आणि आणखीन एक कोण नाही आहे श्रेयश आला आहे श्रावणी आहे का रे श्रावणी सुपेकर ती एक नाही चला 2 जण नाही आज ठीक आहे सो आजचं लेक्चर समजलं का तुम्हाला Yes, sir. ओके